सर्वांना नमस्कार. आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे. नवीन शैक्षणिक वर्षामध्ये सर्व विद्यार्थी, पालक व शिक्षकांचे सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सन 2027मध्ये आपल्याला इयत्ता 3री, 4थी व 6वीसाठी सेतू अभ्यास अंमलबजावणी करायची आहे. तर नक्की सेतू अभ्यास अंमलबजावणी कोणत्या वर्गासाठी असणार आहे, ते कधीपासून करायचे आहे आणि सेतू अभ्यास साठी शिक्षकासाठी नक्की कोणत्या मार्गदर्शक सूचना आहेत याविषयीची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहात. तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. पहा, दिनांक 10 जून 2026 रोजीचं महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं हे पत्र आहे आणि या पत्राचा विषय आहे सन 2026-27मध्ये इयत्ता 3री, 4थी व 6वीसाठी सेतू अभ्यास अंमलबजावणीबाबत. तर आता या नक्की पत्रामध्ये काय सांगितले आहे, कशा प्रकारे सेतू अभ्यास आपल्याला अंमलबजावणी करायची आहे ते आपण समजून घेऊया. पहा, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020चे अंमलबजावणी अंतर्गत संदर्भाधीन शासन निर्णय 14 जुलै 2025 अन्वये सन 2025-26 पासून राज्यात नवीन अभ्यासक्रमाची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. सन 2026-27 पासून इयत्ता 2री, 3री, 4थी व 6वी वर्गासाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात येणार आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार आपण मागील वर्षापासून नवीन अभ्यासक्रमाची सुरुवात राज्यात करत आहोत आणि त्यानुसार शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून इयत्ता 2री, 3री, 4थी, 6वी वर्गासाठी नवीन अभ्यासक्रम लागू करण्यात आलेला आहे. तर नवीन अभ्यासक्रम प्रथमच लागू होणाऱ्या इयत्ता 3री, 4थी, 6वीमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बदललेल्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी सुकर व्हावी म्हणून, तसेच नवीन अभ्यासक्रमात वाढलेली शैक्षणिक पातळी, भाषिक समज आणि अभ्यासाची सवय याची जुळवणूक सहज व्हावी यासाठी 21 दिवसाचा सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे. पहा, नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना सुकर जावा, त्यांना नवीन अभ्यासक्रमात वाढलेली जी शैक्षणिक पातळी आहे, भाषिक समज आहे किंवा अभ्यासाची सवय लागावी यासाठी आपण 21 दिवसाचा सेतू अभ्यास इयत्ता 3री, 4थी व 6वी वर्गासाठी या वर्षीपासून अंमलबजावणी करणार आहोत. पुढे पाहूया. शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये 3री, 4थी, 6वी वर्गासाठी सदर सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सेतू अभ्यासाची यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यातील शिक्षकासाठी याद्वारे मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. सदर सूचना आपल्या अधीनस्थ सर्व शाळांपर्यंत पोहोचव्यात. सेतू अभ्यास अंमलबजावणी सर्व माध्यमांच्या, सर्व व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये सुव्यवस्थितपणे व वेळेत पूर्ण होईल यासाठी प्रभावी पर्यवेक्षण करावे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये इयत्ता 3री, 4थी आणि 6वी वर्गासाठी सेतू अभ्यास अंमलबजावणी करण्यात येणार आहे. आणि सेतू अभ्यास कशा प्रकारे अंमलबजावणी करायचे यासाठी शिक्षकांसाठी काही मार्गदर्शक सूचना आहेत, त्या देखील या पत्रासोबत जोडलेल्या आहेत. आणि सेतू अभ्यासक्रम हा सर्व माध्यमाच्या आणि सर्व व्यवस्थापनाच्या शाळेमध्ये आपल्याला राबवायचा आहे. पुढे पाहूया. सेतू अभ्यास पुस्तिका राज्यातील सर्व शासकीय व खाजगी अनुदानित शाळांना प्रत्येकी एक प्रत याप्रमाणे उपलब्ध करून देण्यासाठी तालुका स्तरापर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. त्यांचे वितरण शिक्षणाधिकारी यांनी आपल्या यंत्रणेमार्फत शाळेपर्यंत तात्काळ पूर्ण करावे. सेतू अभ्यास पुस्तिका राज्यातील सर्व शासकीय आणि खाजगी अनुदानित शाळांसाठी प्रत्येकी एक प्रत मिळणार आहे. म्हणजे प्रत्येक वर्गाचा जो सेतू अभ्यास येतात 3री, 4थी, 6वीचा जो असणार आहे त्याची एक प्रत प्रत्येक शाळेला मिळणार आहे. यात काही शिक्षकांसाठी मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत, त्या आपण समजून घेऊया. सेतू अभ्यास 2026-27 शिक्षकासाठी मार्गदर्शक सूचना. यामध्ये एक, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार निर्मित नवीन अभ्यासक्रमातील बदलामुळे जुन्या व नवीन संकल्पना, क्षमता, अध्ययन यामध्ये योग्य सांगड घालण्यासाठी सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ची आपण अंमलबजावणी करत आहोत. नवीन अभ्यासक्रमातील बदलामुळे जुन्या व नवीन संकल्पना, क्षमता, अध्ययन यामध्ये सांगड घालण्याच्या हेतूने सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे. 2, सेतू अभ्यास उपलब्धता. सदर सेतू अभ्यास परिषदेच्या www.maa.ac.in संकेतस्थळावर PDF स्वरूपात उपलब्ध करण्यात आला असून सर्वांसाठी खुला आहे. त्याचा शिक्षकांनी उपयोग करावा. सेतू अभ्यास पुस्तिकेची प्रत्येक एक प्रत याप्रमाणे राज्यातील सर्व शासकीय व खाजगी अनुदानित शाळांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. तर आता सेतू अभ्यास हा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या संकेतस्थळावर PDF स्वरूपामध्ये उपलब्ध आहे. आपण तो पाहू शकतो. तो सर्वांसाठी खुला असणार आहे. आणि सेतू अभ्यासाची प्रत्येकी एक प्रत याप्रमाणे राज्यातील सर्व शासकीय व खाजगी अनुदानित शाळांना उपलब्ध करून देण्यात देखील आलेले आहे. आता या ठिकाणी सेतू अभ्यास नक्की कोणत्या वर्गासाठी असणार आहे आणि माध्यम न्याय या ठिकाणी आपल्याला माहिती दिलेली आहे. क्रमांक, साहित्य, पुस्तिका आणि माध्यम. 1, सेतू अभ्यास इयत्ता 3री सर्व विषयाचा असणार आहे, मराठी व उर्दू माध्यमासाठी. 2, सेतू अभ्यास इयत्ता 4थी सर्व विषयाचा असणार आहे, यामध्ये समावेश मराठी व उर्दू माध्यम. त्यानंतर 3,
सेतू अभ्यास इयत्ता 6वी पहा या ठिकाणी भाषा विषयासाठी असणार आहे पुस्तिका मराठी व उर्दू माध्यमासाठी। त्यानंतर सेतू अभ्यास इयत्ता 6वी गणित व विज्ञानांची एकत्र पुस्तिका असणार आहे मराठी व उर्दू माध्यमासाठी। आणि 5 सेतू अभ्यास इयत्ता 6वी साठी सामाजिक शास्त्रे मराठी व उर्दू माध्यमासाठी। तर या ठिकाणी आपल्याला समजतं की सेतू अभ्यास पुस्तिका 3री व 4थीसाठी सर्व विषयाचा एकाच पुस्तिकेमध्ये समावेश केलेला आहे। 6वीला मात्र सेतू अभ्यासाच्या 3 पुस्तिका असणार आहेत, एक भाषा, दुसरी असणार आहे गणित व विज्ञानासाठी आणि तिसरी असणार आहे सामाजिक शास्त्रांसाठी। 3 इंग्रजी माध्यमासाठी इंग्रजी भाषा R1 आणि मराठी भाषा R2 यासाठी केवळ PDF स्वरूपात पुस्तिका स्वतंत्रपणे संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहे। अन्य माध्यमाने मराठी माध्यमातील सेतू अभ्यास पुस्तिकेचा उपयोग करायचा आहे। यासाठी इंग्रजी माध्यमासाठी एक महत्त्वाची सूचना आहे की इंग्रजी माध्यमासाठी इंग्रजी भाषा R1 आणि मराठी भाषा R2 यासाठी केवळ PDF स्वरूपातच पुस्तिका स्वतंत्रपणे संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि अन्य माध्यमांनी मात्र मराठी माध्यमातील सेतू अभ्यासाचा पुस्तिकेचा वापर करायचा आहे। 4 आता अंमलबजावणी कधी करायची आहे पहा। सेतू अभ्यासासाठी 21 दिवसाचा कालावधी विहित करण्यात आला असून शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या सुरुवातीस म्हणजे शाळा सुरू झाल्यापासून 21 दिवसामध्ये हा सेतू अभ्यास संबंधित इयत्तामधील विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घ्यायचा आहे। सेतू अभ्यास आता नक्की आपण किती दिवसासाठी राबवायचा आहे? 21 दिवसासाठी आणि त्याची सुरुवात ही शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या पहिल्या दिवसापासून म्हणजे शाळा सुरू झाल्यापासून 21 दिवसापर्यंत आपल्याला करायची आहे। आज अध्ययन निष्पत्तीवर भर। सेतू अभ्यासातील प्रत्येक कृतीपत्रिका सोडून घेताना त्यातील क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती साध्य होत आहेत याकडे शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे। प्रत्येक कृतीपत्रिकेच्या सुरुवातीला पाठ्यक्रमातील घटकांशी संबंधित अभ्यासक्रम ध्येय, क्षमता विधाने व अध्ययन निष्पत्ती देण्यात आलेले आहेत। पहा या कृतीपुस्तिकेमध्ये अध्ययन निष्पत्तीवर भर देण्यात आलेला आहे, त्यामुळे शिक्षकांनी कृतीपत्रिका सोडून घेत असताना त्यातील क्षमता आणि अध्ययन निष्पत्ती याकडे लक्ष द्यायचं आहे। प्रत्येक कृतीपत्रिकेच्या सुरुवातीला पाठ्यक्रमातील घटकाशी संबंधित अभ्यासक्रम ध्येय, क्षमता विधाने आणि अध्ययन निष्पत्ती देखील देण्यात आलेल्या आहेत। 6 संकल्पनांची समज विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानाची व्याप्ती या अभ्यासात अधोरेखित केलेली आहे, त्या अनुषंगाने विद्यार्थ्याच्या स्तरानुसार अध्यापन करावे। कृतीपत्रिकेतील केवळ उत्तरे लिहून न घेता विद्यार्थ्यांचे ज्ञान, आकलन आणि कौशल्याचा विकास होईल अशा पद्धतीने संकल्पनाची मांडणी समजावून सांगायची आहे। विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानाची व्याप्ती या अभ्यासक्रमात अधोरेखित केली असल्यामुळे विद्यार्थ्याच्या स्तरानुसार अध्यापन करायचं आहे आणि कृतीपत्रिकेत केवळ उत्तरे न लिहून घेता विद्यार्थ्याचे ज्ञान, आकलन आणि कौशल्याचा विकास कशा पद्धतीने होईल अशा प्रकारे आपल्याला संकल्पनाची मांडणी विद्यार्थ्यांना समजावून सांगायची आहे। 7 शिक्षकांनी सुलभकाच्या भूमिकेत राहून विद्यार्थ्याला मार्गदर्शन करावे। विद्यार्थी स्वतः कृती करतील यावर भर देणे अपेक्षित आहे। सेतू अभ्यास अंमलबजावणी वर्षारंभी वेळेत पूर्ण होईल याची देखील दक्षता घ्यायची आहे। तर या ठिकाणी सेतू अभ्यास राबवताना शिक्षकाची भूमिका ही सुलभकाची असणार आहे। विद्यार्थी स्वतः कृती करतील यावर जास्तीत जास्त भर द्यायचा आहे आपल्याला आणि सेतू अभ्यासाची अंमलबजावणी वर्षाच्या सुरुवातीपासून करायची आहे आणि ती वेळेत पूर्ण देखील आपल्याला करायची आहे। 8 सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर इयत्तेच्या नियमित अभ्यासक्रमाच्या अध्यापनाला सुरुवात करायची आहे। महत्त्वपूर्ण आहे सेतू अभ्यास आपल्याला सर्वप्रथम पूर्ण करायचा आहे 21 दिवसामध्ये आणि त्यानंतर आपल्याला जे नियमित अभ्यासक्रम दिलेला आहे तो आपल्याला सुरुवात करायचा आहे। तर अशा प्रकारे सेतू अभ्यास सन 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये कशा प्रकारे राबवायचा आहे यासाठी या शिक्षकांसाठी काही महत्त्वपूर्ण सूचना होत्या। व्हिडिओमध्ये आपण सन 2026-27 मध्ये इयत्ता 3री, 4थी व 6वी साठी सेतू अभ्यासाची अंमलबजावणी कशा प्रकारे करायची आहे, ती कधीपासून करायची आहे, साहित्य कोणत्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होणार आहे आणि कोणत्या इयत्तांसाठी करायचे आहे याविषयीची सविस्तर माहिती पाहिली। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद।